असं त्या दिवशी. आणि मग तो तिथून बाईंचा आवाज माझ्यामध्ये तो कुठेतरी एक आत्मविश्वास देऊन गेला. आणि ते नाटक अतिशय अप्रतिम, माझ्या आयुष्यातलं फार सुंदर नाटक होतं महासागर. पण ती सतत, बरं आता तुमच्या वाट्याला माझ्या वाट्याला आलेली जी दुःख आहे ती येतीलच असं नाही, की तुम्हाला माहिती असतीलच असं नाही. प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे, आपल्या घरची परिस्थिती वेगळी आहे, भवताल वेगळा आहे, त्यामुळे आपल्याला सगळंच काहीतरी वेगळं मिळत असतं. दिग्दर्शक कशासाठी असतो तर त्याच्या मताप्रमाणे लेखकाने जे लिहिलेलं आहे तो त्याच्या दृष्टीने पाहतो आणि तसं सांगतो. नाही तर प्रत्येक सीन मी माझा वेगळा परसिव्ह करेन. ही विल परसिव्ह इट इन अ डिफरंट मॅनर, ही विल परसिव्ह इट. तर त्या परसेप्शन तुमची नको आहे. लेखकाचं लेखन आणि दिग्दर्शकाचं परसेप्शन, त्या पद्धतीनं ती नाट्यकृती तुमच्या समोर यायला पाहिजे. ती एकसंध वाटली पाहिजे. वैयक्तिक तुम्ही कोण काय करता याच्यापेक्षा मला प्रत्येक जण वेगवेगळं काय करतो आणि ते सगळं असं एकजीव कसं होतं. मला खरंच तुम्हाला म्हणजे नाईलाज म्हणून ते अभिनयाची त्याची लेंथ असते म्हणून ती पारितोषिकं द्यावी लागतात. पण एवढासा रोल करणारी सुद्धा, म्हणजे मला नेहमी वस्त्रांमधला तो गोप्या जो आहे ना, ह्याचा धोत्राचा सोगा धरून बसायचा तो माझा सतत माझं त्याच्याकडे लक्ष असं, बाकी कोणाकडे नसायचं. आणि तो बोलायचाच नाही अख्ख्या नाटकात. तर ती ताकद असते. आपली बॉडी लँग्वेज आहे, आपण इथे असतो. आणि हे लक्षात ठेवा, इथे आल्यानंतर आपलं राज्य असतं बरं का. कोणाला इथे काय वाटेल याचा विचार करायचा नाही. तो विचार नंतर रिहर्सल करत असताना जीव ओतून, तुम्हाला बाकी दुसरं काही सुचलं नाही पाहिजे. सतत तुम्हाला काहीतरी वेगवेगळं त्यातून अजून काही आहे का वेगळं, अजून काही वेगळं आहे का शोधत राहायला पाहिजे. पुरुष नाटकाचे 1860 प्रयोग केले. 1860वा प्रयोग करत असताना अरे आज ही जागा मिळाली. 16 वर्षानंतर सुद्धा तसं वाटतं की नाही, आज ह्या प्रयोगामध्ये अजून ही एक जागा मिळाली. ते शोधत राहणं फार महत्वाचं आहे. नुसतं इथे येऊन काही नाही, तुम्ही जास्त वेळ टिकणार नाही. बरं, शरीर तुम्हाला पाहिजेच रे. बाकी काही भांडवल नसलं तरी शरीराच्या जोरावर आमच्या हिंदीमध्ये सुपरस्टार आहेत काही. तुमच्याकडे शरीर ते पाहिजेच पाहिजे. हसू नका, त्यांच्याकडे निदान तेवढं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट शरीर आहे, नाच आहे. दिष्टा आपल्या हातात नाहीये, पण ह्या बाकीच्या गोष्टी तर आपण करू शकतो की नाही. आपण ती मेहनत, व्यसनाच्या आहारी लवकर जाणं, आमची किती मोठमोठी नटमंडळी वाया गेली त्याच्यामुळे. आमचा एक नट होता, ज्याला मी असा सलाम करायचो, विनोदी नट नुसतं म्हणायला. सतीश तारे नावाचा एक नट होता. तो किती प्रकारची वाद्य वाजवायचा हे तुम्हाला नाही माहिती, मलाही नाही माहिती. जे म्हणून ते वाद्य तो वाजवायचा. तो बोलायला लागल्यानंतर मला कळायचं नाही याच्यासमोर काम कसं करणार आपण. मी कधी नाही केलं, शक्यच नव्हतं त्याच्यावर. इतका अप्रतिम. आणि एक दुसरा नट की जो जगामधली 10 नावं काढली तर त्याच्यामध्ये त्याचं नाव असेल तो म्हणजे विक्रम गोखले. असा नट खरंच मी पाहिला नाही. माणूस तर तो फार मोठा होताच, पण काय नट, किती सहज तो असा. बॅरिस्टर तू पाहिलेस का त्याचं, विक्रमचं पाहिलेस, तू पाहिलेस? अरे बाप रे, ग्लोरिया इज डेड अँड गॉन असं म्हटल्यानंतर तो कसं अंगावर शहारे यायचे. तो बॅरिस्टरच वाटायचा. तो तेवढंच म्हणजे किती किती आणि सहज असायचा. किती सहज वावर, काही नाही. कुठलीही गोष्ट अशी लोंबकळत आहे की काय, कुठे काय नाही. पॉज असेल तर त्याचा नंतर त्याचे उगाच सिंगल करायला लागले, ज्यांची लायकी नव्हती अशी लोक करायची. पण तो ज्यावेळी पॉज घ्यायचा त्यावेळी ते कळायचं व्हायला की कमाल आहे. तो क्षण असा धरून ठेवायचा तो तेवढ्या वेळामध्ये. अजून सुद्धा त्याची जुनी नाटकं जी अवेलेबल आहेत किंवा सिनेमे आहेत ते पाहिल्यानंतर इतकं शिकायला मिळतं. मोतीलालजी आहेत, नूतनजी आहेत. खूप पहा. वाचा.
वाचा खूप, ती बॉरोड फिलॉसॉफी नाही आहे. नसरुद्दीन शहाचं आईन्स्टाईन पाहिलंस तू, काय काम करतो, बाप रे, किती जीव ओतत असतात ही मंडळी. फार काहीतरी देऊन जातो आम्ही. आज 75 वर्ष झालं. कशासाठी आम्ही, तुम्ही कशाला बोलवता, हे नाव कोणी दिलं, जे काही पैसे मिळाले असतील पुरेसे आहेत, खूप आहेत. सिनेमापेक्षा इथे आल्यानंतर जे काम करत असताना जे समाधान मिळतं ना, म्हणजे मी मगाशी आल्यानंतर तिथे पुरुषमध्ये काम करत असताना मी कुठून कसा चालायचो, मी आल्यानंतर पहिले इथे आलो ना, इथून असा चालायचो, मग इथून असा, हा नमस्कार अण्णासाहेब, मी गुलाबराव जाधव, हो तसं निरोप पाठवला होता तुमच्याबरोबर. वास्तविक ते आला, इतकं बरं वाटत होतं. आजचं तुमचं भाषण रंगल्याचं ऐकलं. सुंदरराव म्हणले, सुंदरराव म्हणजे आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्यांचा फोन आला होता. सुंदरराव म्हणजे आमचा अगदी राईट हँड मॅन हो, जसा शिवाजीचा तानाजी, त्यांचाच फोन आला. म्हणजे अनायश गावात आलात, अण्णासाहेबांचं दर्शन घेऊन चला. काय बरं वाटतं रे असं बोलताना सुद्धा. तुला माहिती नाही, मी पुन्हा माझी 30-40 वर्ष मागे गेलो. खूप आनंद देतो हा चौकोन तुम्हाला, खूप. इथे आल्यानंतर तुम्हाला काही नसतं. मी नेहमी म्हणतो की आम्ही इथे आल्यानंतर समोरच्या अंधारामध्ये आमची सुख शोधतो. किती बरं वाटतं ना, त्यातून तिथून येणाऱ्या त्या टाळीचा जो आवाज आहे, हाशाचा आहे, मुका वेड करतो रे. ते वेड आपल्याला अंगामध्ये यायला पाहिजे. ही ती पारितोषिक आहे, ती कुठेतरी माळ्यावर जातात, त्यांना फारसा अर्थ नसतो. लक्षात ठेवा ती त्या क्षणाची, त्यावेळेची. मला जर विचारलं तर मला आता पुन्हा नव्यानं नाटक करायला, मी विक्रमला म्हटलं होतं की बॅरिस्टर मी करतो, तो म्हणलं मी डायरेक्ट करतो. फक्त म्हटलं आपण दळवी आता नाही आहेत, त्यांची परवानगी न घेता, पण त्यातलं फक्त त्याच्याबद्दलचं, दिसण्याबद्दलचं जे आहे डिस्क्रिप्शन ते बदलू. तो अतिशय देखणा वगैरे आहे, तर तिथे रांगडा रासवट असं तो म्हणजे मी चालून जाईन त्याच्यामध्ये. आणि खरंच विक्रम करणार होता डायरेक्ट, आणि मला बॅरिस्टर करायचं होतं. काही गोष्टी राहून जातात, त्यातलं ते एक आहे नाटक माझं. मग अशी तुम्ही मुलांनी केलेली जी मगाची एकांकिका होती, त्यातलं मी समजू शकतो. आता त्या ह्या लेवलवर तुम्ही ज्यावेळी करत असता त्यावेळी तुमच्या ती बॉडी लँग्वेज, आपण कसं बोलतो, काय बोलतो, ते सगळं जरी गृहीत धरलं तरी सुद्धा स्वाभाविक असणं. तर मुलगी त्यातली जी होती, गोड काम केलं ना तिने, छान, तू छान केलंच तर छान आहे. तिच्यामध्ये थोडंसं एक असं आहे, काहीतरी होतं, उत्स्फूर्त होतं, छान. मुलगा आमचा जरा अवघडला होता, पण ही सुरुवात आहे. नुकतीच रांगायला झालेली, अगदी अडखळताय तुम्ही, पण ते छान न्या कुठेतरी. आणि नाटकात काम करणं हे फक्त करमणुकीपुरतं मर्यादित ठेवू नका. सामाजिक राजकीय परिस्थिती बदलत राहिली की हेच नाटक शस्त्र म्हणून वापरायला विसरू नका. आपण नटमंडळी आहोत, चौकामध्ये उभं राहून आपण क्रांती वगैरे करू शकत नाही. 4 लाठ्या मारतील, आतमध्ये टाकतील. इथे केलं कौतुक होईल, पारितोषिकं मिळतील, आणि तुम्हाला म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकाल. प्रत्येक क्रांतीची सुरुवात ही स्टेजवरनं झाली आहे, हे लक्षात ठेवा. सभोवतालाचं भान ठेवा, रिॲक्ट व्हायला घाबरू नका. एकदाच मरायचं, रोज मरायचं नाही. छान काम करा. धन्यवाद. कलोपासकना एक, मला जर कधी यांच्याशी मुलांशी बोलता आलं तर, म्हणजे मी आता, मला माहिती नव्हतं नेमका कसा फॉर्मॅट असेल, नाही तर मी तिथे बसणार होतो आणि तुम्हाला विचारणार होतो, मला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारा.
मी तुम्हाला त्याची उत्तरं माझ्या परीनं मला काय देता येतील ती देतो. पण आजचा समारंभ वेगळा आहे, तर त्यामुळे आपण जसं दुबेनी घेतलं होतं, तू घेतलेस का? घेतोस ना शिबिरा? तसं आपण गप्पा मारू एकमेकांशी. नेमकं मलाही काही नवीन कळेल, तुम्हाला माझ्यापाशी काय आहे त्यातला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. भेटू, बोलू, आदान प्रदान व्हायला पाहिजे. आपण मी खूप वेळ बोलत राहील, मला काही तसा प्रॉब्लेम नसतो, पण थांबूया आपण. बक्षिसं कधी एकदा ते हाताळायला ना मजा वाटते. असं करणं ते सुरुवात असते ना, त्यावेळी ते फार गोंधळत राहायला कितीतरी वेळ. अरे माझा पहिला सिनेमाच्या वेळी लागला अंकुश. मी सिनेमाची पोस्टर रंगवायचो बरं का, मी बेसिकली आर्टिस्ट आहे. पण माझं पहिल्यांदा पोस्टर लॅम्पपोस्टवर लागलं अंकुशचं. त्यावेळी मी ते असं दादरला शिवाजी पार्कला असं बघत होतो, आणि प्रत्येक लॅम्पपोस्टवर बांद्र्यापर्यंत चालत जाऊन पुन्हा सगळीकडे ते मी असं पोस्टर तेच होतं, लॅम्पपोस्ट तोच होता, तशाच पद्धतीचा. पण त्याचं कौतुक असतं. पण नंतर ते विसरता पण यायला पाहिजे. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी ज्या दिवशी विसरायला शिका त्यावेळी तिथे पोचाल छानपैकी. धन्यवाद.